नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका सूर्यवंशी, कन्सल्टंट डर्मॅटोलॉजिस्ट ॲट श्री सिद्धिविनायक स्किन क्लिनिक नांदेड. आज आपण इपिडर्मोसिस दॅट इज सिबॅसिस ह्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. इपिडर्मोसिस ही त्वचेखाली आढळणारी सौम्य गाठ आहे. ती स्किन कलर असते, राऊंड टू ओव्हल असते आणि पाल्पेशनवर फर्म टू हार्ड असते. ती स्लोली वाढणारी गाठ आहे. ती डोक्यावरती, चेहऱ्यावरती, मानेवरती किंवा हातापायावरती असू शकते. हे युजली पेनलेस असतो. गाठेला सेंटरमध्ये पंक्टम असतो. पंक्टमला प्रेस केलं की त्यामधून येलोइश चीजी मटेरियल बाहेर येऊ शकतो. काही कारणामुळे सेकंडरी इन्फेक्शन झालं तर त्यामुळे पेन होण्याचे चान्सेस असतात. स्किनच्या वरच्या लेयरला एपिडर्मिस असं म्हणतात. एपिडर्मिसमध्ये स्लोली केराटिन ॲक्युमुलेट झालं तर त्यामुळे ही गाठ तयार होते आणि ही स्लोली प्रोग्रेसिव्ह असते. याचे मॅनेजमेंट म्हणजे एक्सिजन अंडर लोकल ॲनेस्थेसिया. एक्सिजन करण्याआधी HBCG, SCV आणि HIV करणं आवश्यक आहे. ते नॉर्मल आलं की आपण पेशंटला एक्सिजनकरिता प्लॅन करतो. डिपेंडिंग अपॉन द स्किन लाईन आपण इन्सिजन घेतो. इन्सिजन घेण्याआधी किंवा ते घेण्या अगोदर ती जागा क्लीन करणं खूप आवश्यक आहे. त्याला आपण बिटाडीन आणि स्पिरिटनी क्लीन करतो. क्लीन केल्यानंतर त्याला सून करण्याकरिता लिग्नोकेनचं इंजेक्शन देतो. ह्या पेशंटची गाठ ती थायवरती होती, त्यामुळे डिपेंडिंग अपॉन द स्किन लाईन वर्टिकल इन्सिजन घेण्यात आलं. वर्टिकल इन्सिजन घेतल्यानंतर ब्लंट डिसेक्शननी ती गाठ किंवा ती सिस हळूहळू सराउंडिंग टिश्यूपासून सेपरेट करण्यात आली. स्लोली डिसेक्शन किंवा ब्लंट डिसेक्शन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कॅप्सूलला डॅमेज झालं तर पुन्हा रिकरन्सचे चान्सेस असतात. ती गाठ अलॉंग विथ कॅप्सूल पुन्हा काढण्यात आली. काढल्यानंतर त्याला आपण सुचर केल्यानंतर सेकंडरी इन्फेक्शन होऊ नये म्हणून काही अँटीबायोटिक आणि टॉपिकल अँटीबायोटिक दिलं. सो कुणालाही असं गाठ असेल तर घाबरून जाऊ नका. डर्मॅटोलॉजिस्टला कन्सल्ट करा आणि वेळेवर ट्रीटमेंट घ्या. तुम्हाला अशीच स्किन रिलेटेड माहिती हवी असेल तर मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.